हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या चौथ्या पाठाचा ज्याचं नाव आहे हवामान, तर या पाठाचा जो काही स्वाध्याय आहे तो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या स्वाध्यायाला. सुरुवातीला बघा, प्रश्न पहिला, खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा. आता इथे आपल्याला ब्राझील आणि भारत तर या दोन्ही देशातील काही प्रदेश देण्यात आलेले आहेत आणि आपल्याला योग्य त्या कोष्टकामध्ये त्यांना मांडायचं आहे. मग सुरुवातीला आता कोणते कोणते प्रदेश आहेत हे आपण समजून घेऊया आणि मग त्यांच्यामध्ये जास्त पावसाचे प्रदेश कोणते, मध्यम पावसाचे प्रदेश कोणते आणि कमी पावसाचे प्रदेश कोणते हे आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे. तर बघा, प्रदेश आहेत बिहार, टोकॅन्टिस, पर्णब्युको, अलारवास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्रँडे दो नॉर्ते, पराइबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्र प्रदेश, रोराइमा, अमेझोनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्रँडे दो सुल, सांता कॅटरिना आणि गोवा. आता यामध्ये काही प्रदेश हा भारताचा आहे आणि काही प्रदेश हा ब्राझीलचा आहे. मग यांच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण अशा पद्धतीने करायचं आहे की भारतातला आणि ब्राझील मधला जास्त पावसाचे प्रदेश कोणते, त्यानंतर मध्यम पावसाचे प्रदेश आणि त्यानंतर सर्वात कमी पावसाचे प्रदेश. तर आपण एक तक्ता बनवला, त्या तक्त्याचे 3 भाग आपण केले. सुरुवातीला पहिल्या भागामध्ये आपण त्या प्रदेश कोणत्या प्रकारचा आहे, दुसऱ्या भागामध्ये भारतातला कोणता भाग येतो आणि तिसऱ्या तक्त्यामध्ये आपण ब्राझीलचा कोणता भाग येतो हे मांडलेलं. तर या ठिकाणी तक्ता बघा, म्हणजे तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येईल. तर अशा पद्धतीचा तक्ता आपण या ठिकाणी निर्माण केला. तर सुरुवातीला जास्त पावसाचे प्रदेश कोणते, तर भारतातील पश्चिम घाट, पूर्व हिमालय, गोवा आणि पूर्व महाराष्ट्र हे भारतातील जास्त पावसाचे ठिकाण आहेत. तर ब्राझीलमध्ये अमेझोनास, रिओ ग्रँडे दो सुल तर हे प्रदेश जास्त पावसाचे आपल्याला आढळून येतात. त्यानंतर भारतामधील मध्यम पावसाचे प्रदेश कोणते, तर भारतातील मध्यम पावसाचे प्रदेश आहेत पश्चिम बंगाल, पश्चिम आंध्र प्रदेश. तर ब्राझीलमध्ये सांता कॅटरिना, पोराइमा हे प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सगळ्यात शेवटचा भाग तो म्हणजे कमी पावसाचे प्रदेश. आता भारतामध्ये कमी पावसाचे प्रदेश कोणते, बिहार, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात. ब्राझीलमध्ये टोकॅन्टिस, पर्णब्युको, अलारवास, पराइबा, रिओ ग्रँडे दो नॉर्ते. तर अशा पद्धतीने आपला जो काही पहिला प्रश्न होता या स्वाध्यायामधला तो या ठिकाणी संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे म्हणजे अर्थातच प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, चुकी बरोबर ते लिहा आणि चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. तर पहिलं विधान काय आपलं बघा, की ब्राझील देश विषुववृत्तावर आहे, याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो. जो काही ब्राझील आहे तर तो देश विषुववृत्तावर आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या हवामानावरती होतो. तर हे विधान बरोबर आहे की चूक आहे, तर हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतरचं पुढचं विधान बघा, पुढील विधान आपण आता पाहतोय, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकाच वेळी समान ऋतू असतात. तर हे विधान चुकीचं आहे. तर उत्तर चूक आणि बरोबर विधान काय बघा, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असू शकत नाही. त्यानंतर पुढे बघा, भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात. तर हेही विधान बरोबर आहे. त्यानंतरचं शेवटचं विधान, ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तर याचं उत्तर बघा, हे विधान चुकीचं आहे, कारण ब्राझील देशात आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आता या ठिकाणी आपला जो काही दुसरा प्रश्न होता तोही संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे म्हणजे अर्थातच प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, भौगोलिक कारणे लिहा. त्यापैकी पहिला प्रश्न, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात अतिशय कमी पाऊस पडतो. तर त्यामागचं भौगोलिक कारण काय बघा. पहिला मुद्दा, उत्तरामध्ये दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात. दुसरा मुद्दा बघा, हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात. अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडतो. शेवटचा मुद्दा असा की ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडतं. मग परंतु विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचं प्रमाण अत्यल्प असतं, म्हणजे खूप कमी
कमी असतं आणि त्यामुळे तिथे पावसाचं प्रमाण कमी होतं व पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. अशा प्रकारे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. मग यामागचं नेमकं कारण काय? तर सर्वसाधारणपणे शीतकटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यामुळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याप्रमाणेच एखाद्या प्रदेशातील समुद्र सपाटीपासून अति उंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. ब्राझील या देशाचे स्थान कटिबंधात नसून ते उष्ण कटिबंधात आहे. याशिवाय ब्राझील देशात अति उंच पर्वतीय प्रदेश नाहीत, त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, प्रश्न ई. तर भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. तर भारतामध्ये जे काही अभिसरण प्रकारचा पाऊस आहे तर तो खूप कमी पडतो. त्यामागचं भौगोलिक कारण आता लक्षात घ्या. उत्तर, त्यामध्ये पहिला मुद्दा, विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती तयार होते. अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुववृत्तीय भूभागांवर पडतो. त्यानंतरचा दुसरा मुद्दा की विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते व वर जाते. उंचावर या हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. शिवाय उंचावरील थंड हवेमुळे सांद्री भ्रमण क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो. त्यानंतरचा पुढचा, परंतु भारत देशाचे स्थान विषुववृत्ताजवळ नाही, त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न ई, की ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. त्यामागचं नेमकं कारण काय? उत्तर बघा, त्यामध्ये पहिला मुद्दा, किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही. दुसरा मुद्दा हा की या प्रदेशात वाऱ्यांचं सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होतं. त्यानंतरचा शेवटचा मुद्दा, या प्रदेशातील अंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण असल्यामुळे आवृत्त निर्माण होत नाही. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. त्यानंतरचा पुढचा बघा, पुढचा प्रश्न आहे उ, की मानस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. तर याचं उत्तर बघा, मानस शहराचे स्थान विषुववृत्ताजवळ आहे. या शहरात जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. परिणामी मानस शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विशेष बदल होत नाही. म्हणून मानस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. यामागचं कारण सांगा. तर याचं उत्तर बघा की भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात. त्यामधला शेवटचा मुद्दा, ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो आणि अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. आता या ठिकाणी आपला जो काही तिसरा प्रश्न होता तो संपतो. आपण आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथे आपल्याला जे काही प्रश्न देण्यात आलेले आहेत तर त्यांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. त्यामधला पहिला अ प्रश्न, दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा. तर दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे जे काही बदल आहेत ते आपल्याला थोडक्यात सांगायचे आहेत. त्यामध्ये बघा, दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढील प्रमाणे आहेत. पहिला म्हणजे भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते. आता दुसरं उदाहरणार्थ, दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशात बहुतांश भागात सरासरी तापमान 25 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस असते. या उलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान 5 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअस असतं. त्यानंतरचा पुढचा तिसरा मुद्दा हा की भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते. चौथा मुद्दा बघा की उदाहरणार्थ
दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचं प्रमाण सुमारे 410 मिलीमीटर असतं. या उलट उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचं प्रमाण सुमारे 250 मिलीमीटर असतं. पुढचा प्रश्न, भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचं महत्व थोडक्यात सांगा. यामध्ये बघा, हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. दुसरा मुद्दा असा की पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असतं. त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. पुढचा मुद्दा, हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात. त्यानंतर पुढे बघा, चौथा मुद्दा, नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. पाचवा मुद्दा असा की हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिशय थंड वारे अडवले जातात. त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यापासून बचाव होतो. 6, भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात. त्यानंतरचा 7वा मुद्दा, नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगाच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात. त्यानंतरचा शेवटचा म्हणजेच 8वा मुद्दा, ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे ही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न ई, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. यामध्ये बघा कोणते कोणते घटक येतात. तर ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सानिध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्त्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात. विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळतं. याउलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळतं. तिसरा मुद्दा असा की ब्राझीलमधील उत्तरेकडील अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस आढळतं. या भागात उष्ण दमट व रोगट स्वरूपाचं हवामान आढळतं. त्यानंतरचे पुढील मुद्दे, चौथा मुद्दा असा की ब्राझीलमधील अमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी 2000 मिलीमीटर तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी 1000 ते 1200 मिलीमीटर पर्जन्य पडतो. पाचवा मुद्दा बघा, ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळतं. उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचं प्रमाणही मध्यम स्वरूपाचं असतं. पुढचा मुद्दा की अटलांटिक महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्त्र कड्यांमुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस्त्र कड्यावरील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. सातवा मुद्दा असा की ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. शेवटचा मुद्दा, ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असतं. हा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश किंवा आवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा, भारत व ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. खरं तर भारत आणि ब्राझील यांच्या हवामानामध्ये बराचसा बदल आहे, पण याचं उत्तर लक्षात घ्या की भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढील प्रमाणे आहे. पहिला मुद्दा की भारतात मान्सून प्रकारचं हवामान आढळतं. या उलट ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचं हवामान आढळतं. दुसरा मुद्दा, सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळतं. याउलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळतं. त्यानंतरचा तिसरा मुद्दा, सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचं प्रमाण तुलनेने अधिक तर उत्तर भागात पर्जन्याचं प्रमाण तुलनेने कमी असतं. या उलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचं प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचं प्रमाण तुलनेने कमी असतं. चौथा मुद्दा, सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळतं. या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळतं. आता या ठिकाणी आपला चौथा प्रश्न संपतो. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न हा तुम्हाला स्वतः करायचा आहे, म्हणजे नेमका प्रश्न काय लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 5, इंटरनेटच्या मदतीने ब्राझिलिया व भोपाळ
या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवा व ती आलेखाद्वारे स्पष्ट करा. तर तुम्हाला ही कृती करण्यासाठी इंटरनेटची मदत घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला इंटरनेटच्या मदतीने ब्राझिलिया आणि भोपाळ हे जे काही खंडीय स्थान आहे तर त्या ठिकाणची वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवायची आहे आणि त्याद्वारे तुम्हाला त्या माहितीच्या आधारे आलेख तयार करायचा आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आपला हा जो काही पाठ होता, चौथा पाठाचा स्वाध्याय होता, तर तो या ठिकाणी संपतो. आता या स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही डाऊट आहेत, काही शंका आहेत तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर फ्रेंड्स, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. अशाच पद्धतीने आता यापुढील जे काही पाठ आहे किंवा यापूर्वीच्या पाठांचे स्वाध्याय आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 10वी भूगोल सेमी व मराठी माध्यम या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.